सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 7. त्या रात्री गाव झोपलं होतं, पण 3 माणसांच्या डोळ्यांना झोप नव्हती. पहिली होती पुष्पा, दुसरा होता विश्वास आणि तिसरा होता विक्रम. पुष्पाने संपूर्ण गावासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्या एका वाक्याने जणू सगळ्या गावात वादळ उठलं होतं. कारण मी विश्वासवर प्रेम करते, हे शब्द अजूनही लोकांच्या कानात घुमत होते. घरात परतल्यावर पुष्पावर पुन्हा रागाचा भडका उडला. वडील संतापले होते. मामा तावातावाने बोलत होता आणि आईच्या डोळ्यात फक्त काळजी होती. तू आमची आबरू घालवलीस, मामा ओरडला. पण आज पुष्पा शांत होती. तिने डोळ्यात डोळे घालून विचारले, प्रेम करणं एवढा मोठा गुन्हा आहे का? त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. दुसऱ्या बाजूला विश्वास नदी किनारी एकटाच बसला होता. चंद्राचं प्रतिबिंब पाण्यावर पडत होतं. त्याच्या मनात आनंदही होता आणि चिंता देखील. पुष्पाने सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली होती, पण त्याची किंमत तिला मोजावी लागणार होती. देवा, तिच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस, तो मनोमन प्रार्थना करत होता. विक्रम मात्र वेगळाच विचार करत होता. त्याच्या आयुष्यात आजवर कोणीही त्याला नकार दिला नव्हता. त्याला जे हवं ते मिळालं होतं आणि आज एका साध्या गावातील मुलीने त्याच्यासमोर दुसऱ्या मुलाचं नाव घेतलं होतं. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. विश्वास, तो दात ओठ खात पुटपुटला, तुझ्यामुळे मला नकार मिळाला. त्याच्या डोळ्यात सुडाची आग पेटू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात नवीन चर्चा सुरू झाली. आता लोक 2 गटात विभागले होते. एक गट म्हणत होता, विश्वास चांगला मुलगा आहे. दुसरा गट अजूनही त्याच्या विरोधात होता. चौकात, विहिरीवर, शेतात, चहाच्या टपरीवर सगळीकडे फक्त एकच विषय होता, पुष्पा आणि विश्वास. त्याच दिवशी पुष्पा मंदिरात गेली. तिथे नेहमीप्रमाणे वडाच्या झाडाखाली विश्वास बसला होता. तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. दोघे काही क्षण काहीच बोलले नाहीत. मग पुष्पा म्हणाली, मला भीती वाटते. कशाची? आपण एकत्र येऊ शकणार नाही याची. विश्वास शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. मग तो म्हणाला, खरं प्रेम कधीच हरत नाही. पुष्पा हसली, पण तिच्या मनातील भीती पूर्णपणे गेली नव्हती. तेवढ्यात मंदिराच्या पायऱ्यावर एक वृद्ध साधू येऊन बसले. त्याची लांब दाढी, कपाळावरचा टिळा आणि शांत चेहरा पाहून सगळे त्यांना नमस्कार करू लागले. साधूने विश्वासकडे पाहिलं, मग त्याच्या गोंधनाकडे.
काही क्षण ते शांत राहिले आणि अचानक म्हणाले, हे गोंधळ फक्त खून नाही. विश्वास दचकला. म्हणजे? साधूने डोळे मिटले. या खुनेमागे एका जीवाचं रक्षण आणि एका नियतीचं रहस्य दडलेलं आहे. विश्वास आणि पुष्पा एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना काहीच समजत नव्हतं. त्या रात्री विक्रमने आपल्या 2 माणसांना बोलवलं. मला या विश्वासबद्दल सगळी माहिती हवी. कशासाठी साहेब? कारण त्याची कमकुवत बाजू शोधायची आहे. दोघांनी मान डोलवली. त्याच क्षणी एक नवीन कट रचला जाऊ लागला. 2 दिवसांनी गावात एक अनपेक्षित घटना घडली. ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून पैसे गायब झाले. संपूर्ण गावात खळबळ उडाली. सरपंच म्हणाले, चोर सापडलाच पाहिजे. लोक शोधाशोध करू लागले आणि अचानक कुणीतरी ओरडलं. पैशाची पिशवी सापडली. सगळे धावत तिकडे गेले. पिशवी कुठे सापडली होती? विश्वासच्या घरामागे. क्षणात लोकांच्या नजरा बदलल्या. कुजबुज सुरू झाली. म्हटलं होतं ना, हा मुलगा तसा नाही दिसत. चोर निघाला. विश्वास स्तब्ध झाला. मी काही केलं नाही. पण त्यांचं ऐकायला कोणी तयार नव्हतं. ही बातमी पुष्पापर्यंत पोहोचली. ती धावत आली. विश्वास असं करूच शकत नाही, ती ठामपणे म्हणाली. पण पुरावे त्याच्या विरुद्ध होते. सरपंचाने कठोर आवाजात सांगितलं, सत्य समोर येईपर्यंत विश्वास गाव सोडून कुठेही जाणार नाही. विश्वासच्या मनावर आभाळ कोसळलं. त्याने आयुष्यभर लोकांचं भलं केलं आणि आज त्याला चोर ठरवलं जात होतं. त्या रात्री पुष्पा रडत होती. विश्वास एकटाच अंगणात बसला होता. आजी त्याच्या शेजारी आली. बाळा, सत्याला उशीर होतो, पण पराभव होत नाही. विश्वास शांतपणे आकाशाकडे पाहू लागला. त्याला स्वतःवर विश्वास होता, पण गावावर नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी गणू धावत आला. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह होता. विश्वास, काय झालं? मला काहीतरी समजलं आहे. काय? गणूने आजूबाजूला पाहिलं. मग हळू आवाजात म्हणाला, ही चोरी तू केली नाहीस. मग? तुला फसवलं गेलं आहे. विश्वासच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. कोण? गणूचा चेहरा गंभीर झाला. माझ्याकडे अजून पुरावा नाही, पण यामागे विक्रमचा हात असू शकतो. हे ऐकताच विश्वास स्तब्ध झाला. त्याला आता समजलं होतं. ही फक्त प्रेम कथा राहिली नव्हती. हे प्रेम वाचवण्यासाठी आता त्याला स्वतःचं नाव, सन्मान आणि सत्य यासाठीही लढावं लागणार होतं. आणि दूर कुठेतरी विक्रमच्या चेहऱ्यावर एक धोकादायक स्मित उमटलं होतं. कारण त्याचा खेळ नुकताच सुरू झाला होता.
कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी कशा गोष्टीसाठी आमच्यासोबत जोडलेल्या राहा. धन्यवाद.